अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनामध्ये कितीही कष्ट असो, कोणतीही अडचण असो, शिक्षण अडतंय, विवाह उशिरा होतोय, संतती सुख मिळत नाही, तीर्थयात्रा होत नाही, कर्जाचा त्रास होतोय, धनप्राप्तीचा अभाव आहे, मित्र आप्तेष्टांचा शोक आहे, कुलदोष आहे किंवा वास्तुदोष आहे, अशा विविध समस्यांवर आध्यात्मिक दैवी उपासना तुमच्यासाठी नक्कीच उपायकारक ठरू शकतात. चला तर मग या सर्व समस्यांवरती प्रभावी असे उपाय एक एक करून समजून घेऊयात. असं म्हणतात की पूर्व सुकृतानुसार भोग भोगणं प्राप्त होतं. त्याचप्रमाणे पितृदोष, कुलदेवताचा श्राप, तळतळाट, ग्रहांच्या बाधा, वास्तुदोष, इतर देवतांच्या बाधा, करणी, परकृत्य या सर्वांमुळे मानवी जीवनांवर अज्ञात हल्ले होतात. या दुष्चक्रामध्ये सापडलेला दुर्दैवी जीव या यमयातना सहन करी यातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो, परंतु यथायोग्य मार्गदर्शनाच्या अभावी त्याला सर्वस्व गमवावं लागतं. या दुर्दैवी मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं. या सर्व दुर्दैवी समस्यांचा सूक्ष्म अभ्यास करून श्री स्वामी समर्थ सेवांच्या माध्यमातून या सर्वांवर मात करण्याचे अत्यंत प्रभावी विश्वासार्ह मार्गदर्शन सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी केले आहेत. सदाचार आणि सात्विक आचार राखून या मार्गदर्शनानुसार उपासना केल्या तर व्यक्ती खात्रीने समस्यामुक्त होऊ शकतो. सर्वांना लाभ व्हावा म्हणून सर्व प्रकारच्या व्याधींवर मार्गदर्शन चला जाणून घेऊया. पहिली समस्या, शिक्षण पूर्ण होईल का? कोणते शिक्षण, कोणता कोर्स घ्यावा? तर यासाठी रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. 3 अध्याय वाचावे. श्री स्वामीचरित्र पारायणातील 3रा अध्याय वाचावा. एक वेळ गणपती अथर्वशीष म्हणावं आणि एक वेळ सरस्वती स्तोत्राचं वाचन करावं. यामुळे नक्कीच मार्ग सापडेल. नंबर 2, विवाह केव्हा होईल? विवाह सौख्यासाठी काय करावं? तर 108 पारायणं श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाची करावीत. 12 लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. कुलदेवतेची सेवा करावी. तब्बल 108 दिवस रोज 16 वेळा श्री सूक्त म्हणावं. यामुळे विवाह संधी जुळून येतील आणि सौख्य देखील प्राप्त होईल. आता ज्यांना संतती होत नाही तर त्यांना संतती केव्हा होईल असे प्रश्न पडणाऱ्या 12 लक्ष असा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. भगवान शंकराची 131 दिवस सेवा करावी आणि कुलदेवतेची सुद्धा सेवा करावी. आता ज्यांना असा प्रश्न पडतो की तीर्थयात्रा घडेल का, तर यासाठी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी करावा. श्री स्वामी चरित्रातील रोज 3 अध्याय वाचावेत. त्यानंतर नोकरीच्या समस्या असणाऱ्यांसाठी जसं नोकरीमध्ये बढती मिळेल का, धोका टळेल का, तर अशा लोकांनी 12 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि श्री स्वामीचरित्र सारामृताची या ग्रंथाची 108 पारायणं करावीत. कुलदेवतेची सेवा करावी आणि श्री सूक्त 16 वेळा रोज म्हणावं. यामुळे नोकरीमध्ये बढती नक्कीच मिळेल. आता ज्यांना कोर्ट कचेरीचा खटला, दावा यामध्ये यश मिळत नसेल तर त्यांनी 12 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 120 दिवस जप करावा. या 120 दिवसांमध्ये नक्कीच अनुभव येईल. आता ज्यांना कर्ज घ्यायचं आहे त्यांना कर्ज मिळेल का आणि ते कर्ज फिटेल का असा प्रश्न असेल तर त्यांनी सुद्धा 12 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 120 दिवस जप करत राहावा. यामुळे नक्कीच तुम्हाला समाधान मिळेल. आता काही जणांचं बरंच काही चोरी गेलेलं असतं, ते सापडेल का असा प्रश्न असेल तर 6 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. तब्बल 15 दिवस आणि या 15 दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच प्रचिती येऊ शकेल. आता ज्यांचा भाग्योदय होत नाही, ज्यांचे ग्रह कसे आहेत, भाग्योदय होईल का, त्यांना संपत्ती मिळेल का असे प्रश्न पडणाऱ्यांनी 12 वर्ष अखंड रोज 5000 श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावा. या दिवसांमध्ये नक्कीच ग्रह दिशा बदलून भाग्योदय होण्यास मदत मिळेल. आता ज्यांना पैशाची कमी आहे, धनप्राप्ती होईल का असा प्रश्न आहे, त्यांनी रोज
5000 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करावा आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणावं आणि ही उपासना तब्बल 1 वर्ष करावी. यामुळे नक्कीच धनप्राप्ती होईल. आता ज्यांना परदेशामध्ये फिरायचं आहे किंवा परदेशामध्ये जाऊन नोकरी करायची आहे, परदेश गमनाचे योग आहेत का, असे प्रश्न पडणाऱ्यांसाठी 5000 वेळा रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करावा. यामुळे नक्कीच अनुभव येतात. आता मित्र, आप्तेष्टांची सुख मिळेल का, असे प्रश्न ज्यांना आहेत त्यांनी रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि 1 माळ गायत्री मंत्राचा जप करावा. आता जी लोक ईश्वराची उपासना करतात त्यांना पुण्यकर्म मिळेल का, मनशांती सत्कर्म त्यांना घडेल का, असा प्रश्न जर असेल तर रोज त्यांनी 33 माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि 1 माळ गायत्री मंत्राचा जप करावा. आता ज्यांना पितृदोष असेल त्यांनी 21 गुरुचरित्र पारायण करावीत. 12 लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि 1.25 लक्ष गायत्री मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास रोज पंचमहायज्ञ त्रिपिंडी नारायण नागबळी यांची उपासना करावी. कुलदेवतेचा दोष लागलेल्या व्यक्तींना श्री दुर्गा सप्तशतीची पारायण करण्यास सांगितली जातात. त्याचबरोबर नवचंडी याग, कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी सेवा रुजू करणं, रोज नवार्णव मंत्र जप करणं अशा उपासना देखील सांगितलेल्या आहेत. मग त्यासाठी नवार्णव मंत्राचा 1 माळ जप रोज करावा. त्यामुळे कुलदेवतेची सेवा आणि कुलदेवतेचे जे काही दोष आहेत ते दूर होतात. आता ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्यांनी नवीन वास्तू असेल तर वास्तुशांती करावी. जुन्या वास्तूमध्ये वास्तुनिरीक्षण न करता वास्तुशल्यासाठी विधी करावेत. घरामध्ये गुरुचरित्राचे 7 पारायण करावेत. नवनाथ ग्रंथाची 25 पारायण करावीत. पंचमहायज्ञ करावा. दर अमावस्येला 1 नारळ उंबऱ्या फोडून फेकून द्यावा. अशी देखील ही साधी आणि सोपी उपासना आहे. आता ज्यांना यक्ष, राक्षस, पिशाच, ब्रह्मराक्षस यांची बाधा असेल असं त्यांना वाटत असेल त्यांनी नित्य श्री स्वामी समर्थांची सेवा करावी आणि बाधिक व्यक्तीबरोबर 1000 गायत्री मंत्र 4 महिने 1.25 लक्ष जपावा. श्री गुरुचरित्राची 21 पारायण करावीत. 12 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आता ज्यांना करणी मंत्र प्रयोग, भाणामती, जारण मारण, जादूटोणा यासारख्या भीती वाटत असतील किंवा असे प्रयोग त्यांच्यावर झाले असतील तर त्यांनी मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढवावा. श्री स्वामी समर्थांची सेवा करावी आणि 6 लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पारायण करावी. 108 वेळा श्री महामृत्युंजय अमृत संजीवनी कालभैरवाष्टक नाडीवर म्हणावे. श्री गुरुचरित्र पारायण 1, 3, 7, 11, 21 असे करावे. नवनाथ पारायण आणि सर्व प्रकारचे उतारे चंडी याग सुद्धा करून घ्यावा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता. आता ज्यांना ग्रहांच्या बाधा आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 6 लक्ष वेळा करावा. नवग्रह वाचन हवन करावं. श्री गायत्री मंत्राचा जप 1.25 लक्ष वेळा करावा. श्री महामृत्युंजय मंत्राचा जप 1.25 लक्ष वेळा करावा. पत्रिकेप्रमाणे दोष निवारणार्थ शांती आणि सेवा करावी. आता ज्यांना देवी देवतांचा कोप झाला आहे असं वाटत असेल त्यांनी देवी नवरात्र, मल्हारी नवरात्र, चंपाषष्ठी, कुलधर्म, श्री स्वामी समर्थांची आणि भगवान शंकराची सेवा करावी. वर्षभरातील कुलदेवांचे सण व्रत यथाशक्ती करावे. नैवेद्य सन्मान वेळोवेळी करावा. या सर्व उपासना चालूच ठेवाव्यात. सदाचार सद्गुण जोपासना करावी आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करावी. आपण या उपासने संबंधित आणि व्यक्तिनिष्ठ संस्थेसाठी आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राशी संपर्क साधावा आणि तपशीलवार मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावं. सर्वार्थाने श्री स्वामी महाराजांच्या कृपेने सुखी समाधानी व्हावं. तर तुमच्या विविध समस्यांवर या काही आध्यात्मिक दैवी उपासना आहेत त्यांचे नित्य नियमाने पालन केले तर नक्कीच तुमच्या या समस्या संपुष्टात येऊन सुखी, समृद्धी
आणि सौख्यदायी जीवन लाभेल. याबाबत तुमचं काय मत आहे? या समस्यांवर ज्या उपासना मी सांगितल्यात त्या तुम्ही कधी करून बघितल्या आहेत का? आणि तुम्हाला काय अनुभव आले आहेत? मला कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिऊ नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.